थँक्यू सो मच महागुरु नितेशजी पंडित सर. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे, तदनंतर सर्व खेळाडूंचे आणि व्यासपीठावरती असणाऱ्या सर्व पै पाहुण्यांचे, क्लब बॉयज ग्रुप मोठीदुई आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 चौथी रात्र. खरं तर पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये यशस्वी आयोजन, परफेक्ट कार्यक्रम आज या संपूर्ण 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. चौथी रात्र, चौथ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील चौथा सामना, दोन सलामीवर मैदानामध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहताय. सूरज केने तर त्याला साथ देईल. संदेश केने गोलंदाजी ट्रॅकवरती सांघिक पहिलं षटक घेऊन. आदित्य पाटील बामणडोंगरी एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू आज ओंकारला आपण स्क्वॉड मध्ये पाहताय. त्यानंतर संदेश सवा, त्यानंतर शुभम देखील आहे. फक्त आज आर्यन आणि तकदीर या दोन खेळाडूंची अनुपस्थिती आपण पाहताय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. पंडित सर, दोन मिनिटं सामना थांबवा. चला, आयोजक कमिटी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. बारावा खेळाडू इथून खरं तर 12वे खेळाडू आमच्यापर्यंत सांगतात की पेनल्टीचा, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. संघाचं निश्चितच सर्व खेळाडूंचं, पाठीराख्यांचं, आयोजकांच्या वतीनं, आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं आम्ही निश्चितच मनापासून थँक्यू, आभार मानतोय. क्वालिफाईड पंचांचा गेम ऑनचा इशारा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आदित्य बाडी सज्ज होईल. सूरज केनी साठी फुल टॉस बॉल, बॉलला दिले दिशा. बॉल डीप मिड विकेट रिझन मध्ये फील्ड केला जातोय. तोपर्यंत चित्त्याच्या चपलाईनं, हरणीच्या वेगानं 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. या दुहेरीनं श्री गणेशा झालाय. ओम साई 11 जय बजरंग गोरसई बी संघ नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. खरं तर एकमेकाचे डावपेच हे दोन्ही संघांना माहीत आहेत. सातत्यानं ए पॉल मधून खेळणारे हे दोन संघ, एक रायगड जिल्ह्यातील खरं तर पनवेल तालुक्यातील उल्वेनोड मधील बामणडोंगरी संघ, तर त्यांच्या विरोधात भिवंडी परिसरातील खरं तर 10 संघ, ज्या संघाची हुकूमत, दहशत गेली कित्येक वर्षे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती राहिले. तो जय बजरंग गोरसई बी संघ बॉल चाल डीप पॉइंट कडे. इथे क्षेत्ररक्षक चेंडूची उचलफेक करतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. या एकेरीनं धावसंख्येमध्ये भर 2 चेंडूच्या अखेरीस बिनबाद 3 वरती. ओम साई 11 जय बजरंग गोरसई बी संघाला पण पाहताय. आदित्य पाटील वेगवान गोलंदाज. या गोलंदाजानं सातत्यानं मग पनवेल प्रीमियर लीग असू द्या, रायगड प्रीमियर लीग असू द्या, किंवा सध्याच्या स्थितीला सुरू असणारी उल्वेनोड प्रीमियर लीग असू द्या, प्रत्येक ठिकाणी यानं प्रभावशाली कामगिरी करून आज तो खरं तर तृष्टी आणि मारवी जीवदानी बामणडोंगरी संघाचा हा महत्वाचा गोलंदाज म्हणून सध्याच्या स्थितीला आपण त्याला चर्चेत पाहिलाय. यावेळेस संदेश केने ऑन स्ट्राईक संघाचा संघ नायक. लेफ्ट ओव्हर द विकेट आता आदित्य आलेत. यावेळेसचा चेंडू बॅटची एज, टोला चेंडू लागल्यानंतर बॉल चाललाय वाईडिश लॉंग लेग, सीमा पार. हा पहिला चौकार. जीवदानी बामणडोंगरी संघाचा आता या ठिकाणी दुसरी एक रॉयल एंट्री आहे.
RT भोईर प्रतिष्ठान आणि HB ग्रुप या मोठीजुईमधील खरं तर एक महाराष्ट्र राज्य RT भोईर प्रतिष्ठान आणि HB ग्रुप यांची ग्रँड एंट्री या मैदानावरती थोड्या वेळात होईल. मान्यवरांची मानलेली आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये आपण व्यासपीठावरती पाहताय संदेश केननं आपल्या इराद्यानं खरं तर अकाउंट ओपन केले चौकाराच्या साह्यानं 7 धावसंख्या गुणतालिकेवरती. पुढचा बॉल यावेळेस संधी निर्माण झाली आहे. शुभम पाटील डाऊन दी बॉल होणार नाही. चुकी पकडला जातो झेल. संपुष्टात येईल संदेश केने या खेळाडूचा खेळ. विटेक खरं तर या ठिकाणी विकेट फॉलो होतोय. तोपर्यंत जाऊया मैदानातून थेट मंचावरती अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे मान्यवर. खरं तर तसं पाहता किती कमी वेळात भारतीय जनता पार्टीच्या ताफ्यात रुजू झाल्यानंतर उरण तालुक्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीने दिली आणि ते म्हणजेच ग्रामीण मंडल भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय धनेश गावण यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. मी मयूर पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते धनेशजी गावण यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर अगदी हसतमुख चेहरा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सध्या या विभागात सातत्यानं अगदी अग्रेसर असणारं हे नेतृत्व नाव आहे. यामध्ये खरं तर एका शिलेदाराची उणीव भासतोय. देवेंद्र पाटील VS कंस्ट्रक्शन ही पंचमहाभूते या विभागातील आहेत ज्यांचा अगदी नावाचा उल्लेख करेन मी. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमधून अतिथी कक्षात असणारे उपस्थित पूर्व विभागातील भारतीय जनता पार्टीचे मी अतिश गावण यांना विनंती कर नवदीप पाटील की आपल्या पवित्र शुभहस्ते मेघनाथ शेठ म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर मोठीजुईकरांना एक सांगावंसं वाटेल, मी माझ्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम जासईमध्ये सक्षम कला क्रीडा मंडळाचा केला आणि तो कार्यक्रम मेघनाथजी गोपीशेठ म्हात्रे यांचा. तर गोपीशेठ म्हात्रे आणि मेघा म्हात्रे एका नाण्याच्या दोन बाजू. कुठलाही व्यवसाय बाळ अगदी तरुणपणापासून त्यांनी कधी म्हणजे कुठला मंडळी जेव्हा मला 350 रुपये मानधन दिला होता तो पहिला कार्यक्रम हा सक्षम कला क्रीडा मंडळाचा होता. 10 गावाध्यक्ष. तदनंतर या विभागातील पूर्व विभागाचा एक किंग मेकर आहे भारतीय जनता पार्टीचं नाव आहे सुशांत पाटील. खरं तर सुशांत सुधीर पाटील. मी विनंती करेन अक्षय पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सुशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. जवळजवळ 271वा हा सन्मान आहे मान्यवरांमधून. सन्माननीय सुशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याच्यानंतर 272वा सन्मान मान्यवरांमधून अतिथी कक्षात आपल्याला पाहायला मिळतील. आद्या लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर मालक आदरणीय देवीदास भास्कर भगत. मी विनंती करेन सन्माननीय हरेशजी पंडित यांना की आपल्या मयूर पाटील यांना देवीदास भास्कर भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. धन्यवाद देवीदासजी भगत. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे कुंदनजी परदेशी मी विनंती करतोय निनादजी भोईर निनाद भोईर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते कुंदन परदेशी यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होऊ द्या. परत एकदा अतिथी कक्षात विराजमान असणारे उरण आणि या उरणमधील आदरणीय अतिथींमध्ये आत्ता उपस्थित असणारे उरण तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे धनेश गावण यांच्या बाजूला असणारे मोठीजुई गावचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भरतजी चंद्रकांत पाटील त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. निनाद भोईर यांना परत एकदा विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. तदनंतर अतिथी कक्षात परेश पाटील 274 275वा सन्मान असणार आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व भगवान भास्कर पंडित मी राहुल पंडित यांना विनंती करेन राहुल पंडित यांच्या पवित्र शुभ हस्ते भगवान भास्कर पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आयोजकांमध्ये खरं तर पंडित आहेत 3 हरीश पंडित
अलंकार पंडित, राहुल पंडित. तर राहुल पंडित यांच्या पवित्र शुभ हस्ते भगवान भास्कर पंडित ओम साई रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी असावेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. नेक्स्ट बॉल ओमकारचा यावेळेस पॅडवरती आदरला जोरदार अपील झालं होते. बॉल एवढा स्पीड नव्हता ना की पॅडवरती आदरल्यानंतर सरळ लॉंग ऑफ रिटर्नमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लेग बॉलच्या सुरुवात 1 रन मिळेल. धावसंख्या धावसंख्या गुणतालिकेवरती सुदर्शनजी पाटील सर आम्हाला सांगतायत 13 धावसंख्येत. साहेबरीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही कव्हर केली जाणारी स्पर्धा घर बसल्या जे जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ना त्या देखील सर्व प्रेक्षक मायबापांचं आम्ही स्वागत करू. इथून सूरज केनं स्वागत केलंय. ओमकार नाईकचा टोकलाय षटकार. जीवदानी बामणडोंगरी संघासाठी खूप मोठे चाहते आहेत. खरं तर श्रीदत्त युवा प्रतिष्ठान बामणडोंगरी असेल किंवा असे अनेक खरं तर सांस्कृतिक कार्यक्रम बामणडोंगरीमध्ये ज्यांच्या संयोजनातून साकारले जात आहेत, मुरलीधर गोंधळी यांच्याकडून या जीवदानी बामणडोंगरी संघासाठी शुभेच्छा येत आहेत. तर सन्माननीय राजेंद्र गिरीधर पाटील, साईंचे निस्सीम भक्त आणि आजच्या कार्यक्रमातील आमच्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन ही जी आपल्याला 4 दिवस लाईव्ह 4 रात्रीत पाहायला मिळतोय ते आदरणीय राजेंद्र गिरीधर पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. मोठा धक्का, बिग विकेट्स. खरं तर ओम साई जय बजरंग गोरसई बी संघाला सूरज केने झेलबादच्या स्वरूपात तंबूमध्ये परतोय. खरं तर ज्या खेळाडूकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या, हा खेळाडू जास्तीत जास्त मैदानामध्ये राहणं फार गरजेचं होतं, परंतु स्वतःचा मोह त्याला आवडता आलेला नाही आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये जातोय इन ॲट नंबर 4 मेघराज केने 4थ्या क्रमांकावरती. एक षटक 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या आपण गुणतालिकेवरती पाहताय 19 या आकड्यावरती. 2 खेळाडूच्या मोबदल्यात ओमकार नाही. खरं तर हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्यानं सांगितलं अगोदरच्या चेंडूवरती जर तू मला षटकार मारू शकतोय ना, परंतु तू त्याच्या पुढच्या चेंडूवरती तुला बाद करण्याची हिंमत धमक हे माझ्या गोलंदाजीमध्ये आहे. गोलंदाजीचा स्किल वापरण्यात आला आणि त्याला खरं तर पॉइंट रिटर्न मध्ये या ठिकाणी मनीष सर कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. सुशांतजी पाटील, सन्माननीय गोपीशेठ म्हात्रे, आदरणीय परदेशी साहेब, तदनंतर माणिक कोहली ज्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आलेली आहे. धनेशजी गावण, परेशजी पाटील, काशीनाथ पंडित या सर्व भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांचं कार्यक्रमातून प्रस्थान होतोय. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान मी मयूर पाटील यांना विनंती करेन. साईंचे निस्सीम भक्त राजेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होऊ द्या. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्यांचे. खरं तर जी भक्ती साईंप्रती आहे आणि म्हणूनच 11 वचन आहेत बाबांची, त्यातील एक वचन आहे त्या साईंच्या 11 वचनांना सातत्यानं शिर्डीत गेल्यानंतर त्या साई समाधीवरती नतमस्तक होणारा आपल्या गावातील निस्सीम भक्त नाव आहे राजेंद्र गिरीधर पाटील. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. छान आयोजनासाठी शुभेच्छा तर आहेतच, परंतु बामणडोंगरी जीवदानी या संघासाठी सतीश म्हात्रे साई भक्त यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर सत्कार होतोय आदरणीय राजेंद्र पाटील यांचा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. थँक्यू, धन्यवाद. सन्माननीय राजेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक साई सन्मान. थँक्यू. 2 बाद 21 2 षटकांच्या अखेरीस पहिलं षटक आदित्य पाटीलचं ज्यामध्ये 11 रन्स 1 विकेट. दुसरं षटक ओमकार नाईकचं ज्यामध्ये 9 रन्स 10 धावसंख्या आणि 1 विकेट्स मिळवले. 2 षटकांच्या अखेरीस 21ला 2 टीम ओम साई जय बजरंग गोरसी ब संघ. तिसऱ्या षटकामध्ये खरं तर परिवर्तन करण्यात आलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भानुदास म्हात्रे आलेत. मेघराज केने आणि ऋषभ पवार. ऋषभच्या बॅट्समननं एक चौकार
आणि एक सिंगल आले. आतापर्यंत ज्यानं खरं तर 4 चेंडू केल्या, 4 मध्ये 5 रन्स खर्च केल्यात आणि ऋषभ ऑन स्ट्राईक असावा. भानुदास मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. अनुभव ही यशाची सर्वात मोठी शिजोरी आहे आणि आज आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावायचा आहे. 21ला 2 षटकांच्या अखेरीस तिसरं षटक. आता खरं तर मोठी जुई वाडा एंड अर्थातच कोल्डमॅन एंड कडनं गोलंदाजीसाठी भानुदास सज्ज. पहिला बॉल स्वीट साऊंड झालाय परंतु एलिमिनेशन राहिलंय कमी. पकडला जातो झेल, संपुष्टात येईल ऋषभ पवार या खेळाडूचा खेळ. ऋषभ बाद झालाय. एका मागोमाग एक जाणारे विकेट्स. खरं तर आता आमच्या प्रेक्षक मॅपवर देखील हा प्रश्न पडला असेल की जय बजरंग गोरसई व संघानं प्रथम टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारले. कुठंतरी हा निर्णय आता अंगलोट येतोय की काय हे आता प्रश्नचिन्ह संपूर्ण मैदानावरती असणाऱ्या प्रेक्षकांना लागू लागलेत. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती किशोर मुकादम आलेत. मेघराज केने यांच्या साथीला आता खरं तर एकमेकास सहाय्य करू अवघे जीवन सुपंत या उक्तीप्रमाणे आता या 2 खेळाडूंना मैदानामध्ये तग धरून खेळ करावा लागेल. सध्याची स्थिती पाहिली तर 2.1 षटकाच्या अखेरीस 21ला 3 जय बजरंग गोरसई ब संघ. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 11 रन्स आल्या होत्या, एक विकेट देखील मिळवले होते. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर ओमकारच्या 10 रन्स आल्या. या षटकाच्या प्रारंभीला सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती भानुदासनं ऋषभ पवारला तंबूमध्ये पाठवलंय. किशोर मुकादम ऑन स्ट्राईक आपण पाहताय. हा देखील खेळाडू तेवढ्या ताकदीचा, तेवढ्याच मोलाचा आणि तेवढ्याच तोलाचा आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट राऊंड द विकेट्सनं भानुदास सज्ज होईल. शॉर्ट रनअप आहे. बॉलला फक्त पुश करो खुश रहो या उक्तीप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर मध्ये दुसरी रन्स धोक्याची होईल का, परंतु सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळाले. चेंडू खरं तर संदेश यांना अडवला होता. चेंडूची उचलपेक होईल तोपर्यंत 2 रन्स काही रोखू शकत नाही. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर. 23ला 3. 23ला 3 लोवर पुल टॉस. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये संदेश चेंडूपर्यंत पोहोचलेत. पुन्हा एकदा एक रन सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं जातोय कारण की ठाऊक आहे सुरुवातीचे खेळाडू खरं तर अगदी स्वस्तामध्ये परतलेत. इथून पार्टनरशिप बीट करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. आपण निर्धारित षटकामध्ये उर्वरित चेंडूमध्ये खरं तर आपल्याला अनामारित करायचे आहे. स्विच हिटचा प्रयत्नांना अपयश. ऑन स्ट्राईक आपण खरं तर मेघराज केने यांना पाहत आहे. या खरं तर स्विच हिटच्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आले. डॉट बॉल येईल. आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ संपला आहे. उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉइंटला असणारा खेळाडू 30 या सर्कलमध्ये त्याला बरोबर डीपमध्ये लावण्यात आलं आहे आणि 30 आठ खरं तर सीमा रेषेच्या जवळ संदेश याला आपण पाहत आहे बॅकवर्ड पॉइंटमध्ये. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागल्यानंतर चेंडू सरळ शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक रन सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं जातोय. एकीनं धावसंख्येमध्ये भर. रन्स कशाही येऊ द्या, या रन्स येण्याला आता इथे महत्त्व दिलं जातोय ओमसाई जय बजरंग गोरसई ब संघाच्या या खेळाडूंकडनं. 25ला 3 उर्वरित षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 3-25 भानुदास मात्रे. यावेळेस खरं स्लोवर 1 गती काढून घेतली होती. फिल्डर डाऊन दी बॉल पकडला झेल. आणखीन एक धक्का टीम गोरसई बस संघाला. स्मिथ स्वरांश आणि इव्हेंटचे ओनर स्वप्नील पाटील. खरं तर जी ग्रँड एंट्री ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली त्यांचा आदरपूर्वक सन्मान मी स्वप्नील पाटील यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. तुमच्या घरातील कोणताही शुभकार्य असेल, सध्या 365 दिवसामधून एका दिवशी 2 ऑर्डर पकडल्या तर किंबहुना 3
तर 700हून अधिक ऑर्डर एका वर्षामध्ये ज्यांच्या नवीनच व्यवसाय सुरू केला. आणि खरं तर या माणसानं एक स्मित आणि स्वरांश इव्हेंटच्या माध्यमानं आत्ता मग तुमच्या लग्न कार्यासाठी घोडा, डोली, कोणतंही, त्याचबरोबर स्पायरोगल अशा कोणत्याही प्रकारे उरम प्रीमियर लीगला सुद्धा त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं. आणि या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नील पाटील ज्यांना आता ग्रँड एंट्री, तर चला ओम फ्रेटवाल्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी द्यायचा आहे. आपल्या बॉसची स्पेशल एंट्री या मैदानावरती केली ते स्वप्नील पाटील. तीन षटक संपलेत. 25ला 4, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य पाटील मोठी जी विलेज एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल नॅचरल स्विंगचा वापर केलाय. प्रतिउत्तर नाहीये फलंदाज मेघराज केनेकडं. पहिला डॉट बॉल. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुमचा जो धावसंख्येचा आलेख आहे ना तो उंच करायचा आहे. त्यासाठी मोठे बटके मारणे हे फार गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. 3 षटक 25ला 4 असताना हा पहिला बॉल डॉट आलाय. आज खरं तर गोरसई ब संघाच्या खेळाडूंना निश्चितच आज प्रेक्षकांना नाराज केलाय. यावेळेसचा चेंडू, इथून आणखीन एक परफेक्ट चेंडू पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे भवरा गिरकी घेतो ना तशा प्रमाणे चेंडूला हातभर वळण दिलं होतं. आणखीन एक डॉट बॉल. आज ए लॉट्स आहे. ए लॉट्स मध्ये एक सर्व प्रेक्षकांना वाटलं होतं की सामने चांगले आम्हाला पाहायला मिळतील, परंतु आज बहुतांश सामने डीजे आम्ही एकतर्फी होताना आपण पाहिलेत. यावेळेसचा चेंडू, इथून पंचांचा इशारा एस आमच्याकडे वळलेत. इट्स इज द वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या गुणतालिकेवरती 1 न वधारेल. 26. 4 विकेट्सच्या मोबदल्यात आतापर्यंत आदित्यने या षटकामध्ये 2 चेंडू फेकलेत. दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. आपण स्पर्धा पाहताय खरं तर क्लब बॉईज ग्रुप आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026. आज चौथी रात्र, शेवटची रात्र आहे. इथून पंचांकडे जोरदार अपील केले. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. पंच इंटरेस्टेड नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. सुरेख चेंडू. आतापर्यंत गोलंदाजीचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. नाव आहे आदित्य पाटील. यानं स्वतःला सिद्ध केलंय आणि आज अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण खरं त्याला प्रसिद्धीच्या जोतामध्ये पाहत आहोत. तर चला आजच्या दिवसातील पहिली क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला मोरबी त्यांच्या विपक्ष असणार आहे नांदगाव. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करतो, यावं आपण व्यासपीठावरती आणि 2 टीम्स मध्ये नाणेफेक केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेस चेंडू फुलटॉस होता, त्याला दिशा दिले, बॉल गेलाय. खरं तर डिफाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडं चौकाराच्या साईनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती 4 विकेट्सच्या मोबदल्यात 30 या आकड्यावरती. हे फटके खरं तर आता उशिराने येतात, परंतु इथून आता मेघराज केने सांगतोय लेट पण थेट. इथून मला माझ्या गावासाठी, मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे. 30ला 4, 3.4 षटकांच्या अखेरीस गोलंदाज आदित्य पाटील यानं आतापर्यंत चेंडू फेकले ते म्हणजे 3-4 फेकलेत, त्यामध्ये 4 रन्स खर्च केल्यात. यावेळेसचा बॉल खोलामध्ये फेकलाय. इनफिल्डला क्लिअर करून बॉल डीप लॉंग ऑफ सीमा पार 4 रन्स. आपल्या मोठीजी गावातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष भरतजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची नकद राशी आलेली आहे. मंडळ त्यांचं सतत श्रोणी आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत शिपिंग लाईन मध्ये खूप मोठं नाव, आणि फक्त नाव नाही तर आपल्या गावातील काही गरजू खरं तर युवांना ज्यांना रोजगार मिळवून दिला असे सन्माननीय देवीदासजी भगत यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची नकद राशी आलेली आहे. या सर्व दानशूर दात्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा करतो आहे आभार. 34ला 4 शेवटचा चेंडू. आदित्य पाटील शेवटचा बॉल, शेवट देखील चौकारानं केलाय. आदित्य पाटील कुठंतरी आता महागडी गोलंदाजी. 4 षटक संपले. 4 षटका अखेरीस धावसंख्या गुणतालिकेवरती 4 बाद 38.
चला आता लगेचच शॉर्ट मीटिंग होतोय, तोपर्यंत एक रॉयल एंट्री आर टी भोईर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि तदनंतर एच बी ग्रुप ऑल इंडिया. तर अशा या दोन प्रतिष्ठानची रॉयल एंट्री आहे आणि या प्रतिष्ठानचे सर्व डॅशिंग नेतृत्व रमेशजी टी भोईर, खरं तर यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आर टी भोईर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि एच बी ग्रुप ऑल इंडिया असा हा प्रतिष्ठान आपल्याला यांचं आगमन या मंचावरती होताना दिसेल. चला एक षटक होऊ द्या, मग आपण त्यांना मैदानाकडे पास देणार आहोत. शेवटचं षटक खरं तर ज्या गोलंदाजाला बामण डोंगरे नाही तर उल्वे नोटचा झोपरा आर्चर म्हणून संबोधलं जातोय, जीत कोत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हरचं षटक, पहिला बॉल ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू शरीरापेक्षा दूर फेकलाय. क्वालिफाईड पंचांचा स्वरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. या एकेरीनं धावसंख्या गुणतालिकेवरती 4 षटका अखेरीस 4 गडी बाद 39 आकड्यावरती 4 बाद 39. इथून रन्स आलेल्या नाही आहेत. समोर बामणडोंगरी संघ आहे ज्यांच्याकडे बॅटिंग लाईन देखील तेवढी ताकदीची आहे. त्यांच्या समोर फलंदाजी करीत असताना इथून खरं तर स्पिरिट ऑफ द गेम निश्चितच स्वतः खेळाडून इथे खरं तर क्रीज सोडले. आणखीन एक धक्का, 5वा धक्का टीम जय बजरंग गोरसई ब संघाला. खेळाडू बाद झालाय. कपिल केने आउट झालाय. 7व्या क्रमांकावरती खरं तर मनीष सर एच बी पाटील फॅन क्लब ऑल इंडिया आणि तदनंतर आर टी भोईर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक स्पेशल एंट्री आयोजकांना 1,00,000 रुपये खरं तर या स्पर्धेदरम्यान तर त्यांचं स्वागत असणार आहे. निश्चितच इथून आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. कॅच ऑफ द नाईट. खरं काय कमालीचा झेल बघलाय. असं म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासे देखील फिरायला वेळ लागत नाही आहे. आणि इथून आणखीन एक खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. ला 5. या ठिकाणी धनेश गावंड भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडल अध्यक्ष, रोख रक्कम 3,000. तदनंतर प्रशांत ठाकूर माजी सरपंच खोपटे ग्रामपंचायत, विशाखाताई ठाकूर यांचे यजमान यांच्याकडून 2,000 असे एकूण 5,000 रुपयाची धनराशी या दोन्ही मान्यवरांकडून. तर टीमला विनंती असेल, एकीकडे असणार नांदगाव तर दुसरीकडे असणार मुरबी. लगेचच दोन्ही कर्णधारांना रिपोर्टिंग करायची आहे आमच्या आयोजकांकडे. 8व्या क्रमांकावरती जतीन पवार आलाय. आतापर्यंत या षटकातील चेंडू संपलेत ते म्हणजे 3. पूर्वार्धातील फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक आपण जतीन पवारला पाहत आहे. पहिला चेंडू डॉट केलाय. जीत कोत ओव्हर द विकेट्सनं सज्ज होईल कोलमॅन एंड कडनं गोलंदाजीसाठी. यावेळेसचा बॉल वेग आणि वेगच पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आणि निश्चितच बदललेल्या नियमानुसार ही रन्स तुम्हाला दिली जाणार नाही आहे. डॉट बॉल येईल. सुरेख गोलंदाजी जीत कोचची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जीत खोतनं चेंडू फेकले ते म्हणजे 4, ज्यामध्ये 1 रन्स आणि 2 विकेट्स मिळवल्यात. पुढचा बॉल यावेळेस इथे काय मैदानामध्ये नेमकं काय घडलंय. अंपायर रेफर केलाय. इथून तिसरे पंच
निश्चितच योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, रिफर केला गेलाय. हा निर्णय खरं तर आमचे पंच तपासल्यानंतर डिसिजन गुलदस्त्यात आहे. तिसरे पंच खरं तर स्ट्रायकर खेळाडू हा धावबाद होईल. स्ट्रायकर खेळाडू स्ट्राईक वरती असणारा खेळाडू बाद होईल. क्रॉसिंग झालेले नाही, क्रॉस नाही झाले, स्ट्राईक वाला खेळाडू बाद होईल. सातवा धक्का, एका मागोमाग एक गेलेल्या विकेट कुठेतरी आता ओम साई जय बजरंग गोरसई ब संघाला अडचणी वाढल्यात. आता संघर्ष, मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द चिकाटी ही तुम्हाला दाखवावी लागेल. फार कमी स्कोर झालाय. 39ला 7 नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट नंबर 9 शुभम गायकवाड आलेत. उर्वरित या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. शेवट गोड केला जाईल का? शुभम गायकवाड 9व्या क्रमांकावरती आलेत. त्यावेळेसचा बॉल इथून करतर चेंडूची उचलबेक राहुल करतील तोपर्यंत 1 रन्स एकेरीनं पूर्वार्ध संपुष्टात. 5 षटका अखेरीस 7 बाद 40 वरती. 7 बाद 40. 41 धावांचं टार्गेट सेट केलंय. कुठेही जाऊ नका. आता होतोय महाराष्ट्रातील एक प्रचंड मोठ्या ग्रुपचं आगमन. ज्या ग्रुपचं नाव आहे RT भोईर प्रतिष्ठान आणि HB फॅन क्लब मंचावरती येईल आणि ज्यांच्या स्वागतासाठी आपण जाऊया. HB जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. साऊंड अमित डीजे. रमेश भोईर, RT भोईर प्रतिष्ठान. R फॉर रमेश, T फॉर तुकाराम, B फॉर भोईर. खरं तर या प्रतिष्ठाननं गावात केलेली अनेक कार्य, ज्या कार्याचा पाढा वाचायचा झाला तर जवळजवळ 1.5 तास जाईल. आपण वाचू शकत नाही कारण पुढचे सामने आहेत. मी RT भोईरचे सर्वेसर्वा सन्माननीय रमेश पाटील आणि HB फॅन क्लबचे हरी बुधाजी पाटील, मी आपल्याला विनंती करेन, चला लगेचच फक्त मान्यवर उतरल्यानंतर गाड्या अगदी बाजूला घ्यायच्या आहेत. हा गाड्यांचा चमू रमेश भोईर, रमेश तुकाराम भोईर, RT भोईर प्रतिष्ठान आणि HB फॅन क्लब. चला एक एक गाडी बाजूला जाईल.
मी विनंती करेन, आपण पाहू शकाल किरण काशीनाथ पाटील HB फॅन क्लब मधून डॉन का इंतजार तो 11 पुलिस कर रही है, लेकिन ध्यान सोनिया एक बात समझे, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। अरे दीवानो पाटील HB फॅन क्लब आरती भोयर प्रतिष्ठान किरण काशीनाथ पाटील त्यांच्या समवेत रुपेश देवराम पंडित अगदी कल्पेश यशवंत भोईर या सर्व आरती भोईर प्रतिष्ठानच्या मान्यवरांचं मनस्वी स्वागत आहे. वेलकम रुपेशजी. तदनंतर मान्यवरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. किंबहुना गावात स्वच्छ पाणी, गटारे, रस्ते यांच्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणारा प्रतिष्ठान. चला मी विनंती करतोय टॉसकडे. आपल्याला जाताना दिसतील श्रेष पाटील. येस, थँक्यू सो मच पंडित सर. या ठिकाणी नेक्स्ट मॅच मध्ये नाणेफेक केला जाईल. एका बाजूला टीम मुरबी असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला नांदगाव. चला या दोन्ही टीमचे कर्णधार मी RT भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केला जाईल. एका बाजूला संकेत पाटील, सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती सर्वात मोठी व्हायरल होणारी अगदी रील्स त्यांच्या माध्यमातून पाहिली, तर दुसऱ्या बाजूला मनीष आपण पाहतोय. दोघांमध्ये नाणेफेक होईल. या ठिकाणी RT भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केला जाईल. येस, एका बाजूला क्लब बॉयज आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा एंटरप्राइजेस. संकेत पाटील इज कॉल ग्रीष्मा एंटरप्राइजेस. येस, ग्रीष्मा एंटरप्राइजेस. संकेत पाटील, निर्णय काय असणार आहे? गोलंदाजी या सध्याच्या घडीला सर्वात मोठी रील्स व्हायरल होत्या. अगदी तदनंतर आपण केलेला कमबॅक आणि एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच उरणमध्ये खेळण्याची मजाच वेगळी आहे, कारण का इथला क्राऊड आणि टुर्नामेंट जेवढी शिस्तबद्ध असते नक्कीच आनंद येतो खेळायला. आणि जेवढा क्राऊड असल्यावर आतमध्ये जी फिलिंग येते ती चांगली होते. येस, थँक्यू सो मच. हे होते संकेत पाटील. सर्वात मोठा अगदी क्राऊड उरणमध्ये पाहायला मिळते आणि उपस्थित मान्यवर RT भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जातोय नाणेफेक. चला दुसऱ्या बाजूला मॅच चालू करायची आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, तर बॅटिंग डिपार्टमेंट टीम आपण सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायच्या. ऑफिशियल पंच अगदी ते सुद्धा त्यांची जागा, त्यांचा ताबा अगदी स्वीकारतील. तत्पूर्वी मायक्रोफोन वरती असणारा बदल. निश्चितच जशी उत्तरार्धाला होईल सुरुवात, तसा आवाजामध्ये करूया बदल. येस, ऐकूया आवाज. तत्पूर्वी प्रिहान राकेश जोशी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 500 रुपयाची नकद राशी आलेली आहे. या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच खरं तर उत्तरार्धाकडे जाऊया, आवाजामध्ये करू बदल. ऐकूया आवाज देवडाकी सर मॅन फ्रॉम बोरखर यांचा. या ठिकाणी विनंती असेल निलेशजी पंडित, वेलकम, स्वागत असेल. मयूर पाटील, आपल्याला विनंती आहे. RT भोईर प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष, खरं तर पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत महाराष्ट्रात सगळ्याकडे ज्या प्रतिष्ठानचा गवगवा आहे, रमेश तुकाराम भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. खरं तर RT भोईर प्रतिष्ठान आणि सन्मान होताना सर्वांनी उभं राहायचं आहे प्लीज. मी विनंती करेन सर्वांना की या कार्यक्रमातील या ठिकाणी मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान RT भोईर प्रतिष्ठानचे सर्वा. थँक्यू, धन्यवाद. तदनंतर अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय प्रशांत पाटील, HB फॅन क्लब असेल किंवा RT भोईर प्रतिष्ठान, युती आहे खरं तर या दोन्ही प्रतिष्ठानची. आणि HB फॅन क्लब आणि RT भोईर प्रतिष्ठान हे सातत्यानं खरं तर या गावातील महाराष्ट्र राज्य. तदनंतर उपस्थित या स्पर्धेसाठी मला वाटतोय कल्पेश भोईर, तेजस भोईर. खरं तर जेवढे चेंडू ग्रीष्मा एंटरप्राइजेसच्या माध्यमानं जवळजवळ 250 चेंडू या स्पर्धेसाठी तेजस भोईर यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली.
तदनंतर रुपेशजी देवराम पंडित त्यांचं आगमन आहे. मयूर पाटील, आतिश गावंड यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान. रुपेश पंडित, सर्व चेंडू हे रुपेशजी पंडित तेजस भोईर यांना खरं त्या स्पर्धेसाठी दिले. पहिला चेंडू होतोय, फर्रार येतोय, चौकार. खरं तर आपण पाहू शकाल बॅट बॉयज क्रिएशन नीरज राणावत उशिरानं उल्वे प्रीमियर लीग संपून मला वाटतोय कार्यक्रमात दाखल होत आहे. दीपक बोराडे, विशालजी, बाविस्कर, शिंदे सर असा पॅनल असणार आहे, NR पॅनल. तदनंतर या ठिकाणी उपस्थित किरण काशीनाथ पाटील K2. मी मयूर पाटील आपल्याला विनंती करेन किरण काशीनाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. तदनंतर दीपक भोईर, आसुराम भोईर, तदनंतर भरत चंद्रकांत पाटील या सर्वांचं. तदनंतर निलेश हिराजी पाटील या ठिकाणी आहेत. संपूर्ण लागणारे जे 4 दिवस बिस्लेरी बॉक्स आहेत हे किरण काशीनाथ 10 बॉक्स प्रत्येक नाईटला, दर दिवशी असे 40 बॉक्स आमच्या स्पर्धेसाठी. इथं निलेश हिराजी पाटील आहेत. मी मयूर पाटील, निलेश हिराजी पाटील, सूरज पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते निलेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. मयूर पाटील यांना विनंती असेल. निनाद निलेश पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत. मर्याई नवरात्रोत्सव मंडळ या मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. तदनंतर बाळूबाई ज्याचा वाढदिवस मोठ्या दिमाखात त्यांच्या फॅननं खरं तर साकारला. स्मार्ट सिटी डेव्हलपरच्या ग्रुपमध्ये एक युवा उद्योजक स्मार्ट सिटी डेव्हलपर्स आदरणीय बाळूभाई युवा उद्योजक, मी विनंती करतोय मयूर पाटील. तदनंतर नो डाऊट मयूर पाटील आणि कुंदन पाटील ही खरं तर A1 जोडी, आणि म्हणून ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुंदन पाटील या ठिकाणी आहेत. आदरपूर्वक सन्मान आहे. मुलीच्या नावानं ध्रुवी एंटरप्राइजेस A1 जोडी मयूर पाटील आणि कुंदन पाटील, त्यातील कुंदन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. थँक्यू कुंदन पाटील. जाऊया मैदानाकडे, घेऊन जातील देव डागी, मॅन फ्रॉम बोरखार उल्वे. थँक्यू सो मच. 41 धावसंख्येचं आव्हान, त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. बामण डोंगरी संघाच्या या 2 खेळाडूच्या माध्यमातून तब्बल या षटकातील 4था चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 41 धावसंख्येचा टार्गेट आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय 16 या धावसंख्येनं. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय बिनबाद 16 धावा. चला स्पीडअप करायचं आहे. 6चे 6 चेंडू. खरं तर बामणडोंगरी गावाचा मित्र म्हणेन उल्वे नोडचा बायकर मॅन संदेश गोंधली या खेळाडूच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे मित्रांनो. फक्त 12 तासामध्ये या खेळाडूनं 2 बाईक्स जिंकलेल्या होत्या. आगळा वेगळा रेकॉर्ड आहे खरं तर, आणि बायकर मॅन म्हणून त्याची ओळख आहे. मागच्या काही दिवसामध्ये पनवेलमधून आणखीन एक बाईक त्याच्या ताफ्यामध्ये जमा झाली. एकूण 5 बाईक, 6 बाईक, यस गणित थोडं कच्चं आहे माझं, 6 बाईक आणि 11 सायकल, आणि सध्या सिल्वर ट्रॉफी चालू आहे मित्रांनो. त्यामुळं सध्या काही खेळाडू अनुपस्थित आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये बर्थडे बॉय सुद्धा आमचा तकदीर पाटील, आज त्याचे बंधुराजे आहेत खेळायला. त्यामुळं तकदीर पाटील तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा. हलक्या हातानं स्टीअर केलं जातोय आणि फक्त टायमिंग. दीप थडम्यांचा खेळाडू त्या ठिकाणी आहेत. उचलफेक होईल, अकाउंट ओपन केलं जातोय आणि स्ट्राईक एंडला आलेलं आहे. हे सुद्धा मोठं काम आहे मित्रांनो. ॲज अ पार्टनर म्हणून तुमची भूमिका काय असते. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू जर चांगला टचमध्ये असेल, किंबहुना तुमचा पार्टनर चांगला टचमध्ये असेल ना, फक्त आणि फक्त त्याला ऑन स्ट्राईक एंडला आणा. दॅट्स इट, तुमचं काम संपलं. आणि जेव्हा तो खेळाडू जर कदाचित इन्फॉर्म नसेल तर मात्र तुम्ही सुद्धा मोठे फटके करू शकताय. संदेश गोंडली ड्राईव्ह केला बॉलला, ऑन ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. मिडानचा खेळाडू व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु फेकी खराब झाली.
बॅकअप त्याहून खराब. घर फिरले ना घराचे वासही फिरतात, असं कित्येक वेळा आपण ऐकलंय आणि ते सत्यात सध्या घडतंय. प्रेशर 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 सातत्यानं पाहायला मिळतोय. हा खरं तर दिसत नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये, परंतु असतं. क्रीडांगणामध्ये ज्यावेळी खेळाडू तुम्ही उतरताना एक वेगळंच प्रेशर तुमच्या नेहमीच बॉडी लँग्वेज मध्ये पाहायला मिळतं. सध्या गोरसाई बी संघाने आज धावसंख्या कमी बनवलेली आहे. 2 स्टार खेळाडू अनुपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूने लॉफ्टेड फटका खेचलाय. लॉफ्टेड फटका कार्पेटच्या साहाय्यानं मागच्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं सिंगल आली. त्यानंतर एक मिसफील्डची धाव, स्ट्राईक रोटेशन झाली आणि त्यानंतर मात्र हा मोठा फटका पाहायला मिळतो. लॉफ्टेड फटका. या आरटी बुईट स्क्वॉड मध्ये आणखीन 4 मान्यवरांची उपस्थिती आम्हाला अनुपस्थिती पाहायला मिळते. सन्माननीय वासुदेवजी पंडित, त्याचबरोबर प्रफुल्लजी पाटील, नितेशजी पाटील आणि सूरज पाटील या 4 मान्यवरांना मी विनंती करतोय की यावं आपण व्यासपीठावरती. आपला सुद्धा या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान केला जाईल. सन्मान केला जातोय. खरं तर स्टँड अँड डिलिव्हर, वॉट अ स्ट्रोक. स्ट्रॉट खेळल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही, कारण कॉन्फिडन्स होता. बॅटच्या रडार मध्ये आला आणि जसा रडार मध्ये आला ना तसा दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवून दिला. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून संदेश कुंदळी ऑन अ फायर षटकार. संदेश गोंधळी पहिल्या चेंडूपासनं आपलं आक्रमण धारण केलंय. रौद्र रूप आज या मोठी जुईचा क्रीडांगणावर खरं तर धारण केलंय. प्रत्येक गोलंदाजाला एकालाही सन्मान दिला नाही. बॅटची वरची कडा पाहिली आपण आणि तदनंतर आपण पाहिलं शॉट दरम्यानचा खेळाडू सर्कल मध्ये चेंडू अडवतोय. एक सिंगल. क्रिश मात्रे आणखीन एक उभरता सितारा. बामणनगरी गावचा सितारा पाहतोय. कष्टबलू खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सन्मान दिला, चांगला बॉल होता, सन्मान दिला. त्याला पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, काहीच गरज नाही. रिक्वायर 100 आता आणखीन डाऊन आलेला आहे, त्यामुळं हलक्या हातानं सन्मान दिला. डॉट बॉल जातोय. पॉवर प्ले पूर्णपणे जर पाहायला गेलं ना तर बामणनगरी संघाच्या बाजूने झुकलंय. कारण 5 षटकांची मॅच जे प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहुणे वर्ग सुद्धा आलेला आहे. शब्द सुमनाने सगळ्यात अगोदर तुमचं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच ग्रीष्म एंटरप्राइजेस चषक 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ए पोल आपण पाहतोय, अर्थातच ए लॉट्स. मोठी मॅच. एका बाजूनं भिवंडी परिसरातील गोरसाई संघ, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातला आणखीन एक मातब्बर संघ बामणनगरी संघ. दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघामधला काही खेळाडू खरं तर एक खेळाडू आपण पाहतोय ISPL मध्ये सध्या आपापल्या गावाचं विभागाचं नाव लौकिक करतात. मोठा टुर्नामेंट आहे आणि त्यामध्ये जर बामणनगरी गावाचं जर नाव घेतलं तर आर्यन नाईक हे मोठं नाव कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ओपनिंग साठी आला होता कॅप्टन सोबत. आणि तदनंतर मात्र आज सुद्धा त्याला स्क्वॉड मध्ये खेळताना पाहायला पोटेन्शियल भरपूर आहे आणि त्यामुळेच त्याची सुद्धा निवड झाली. दुसऱ्या बाजूनं तितकाच ताकदीचा फटका, आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर. आता मात्र मॅच लवकर संपवायची आहे आणि ते दाखवणारा चौकार. रिव्हर्स अटेम आज कुठेही हात लावू द्या, प्रत्येक गोष्ट सोनं बनत चाललंय. आडव्या बॅटनं मात्र फटका सजवला, तदनंतर उलटा फटका, रिव्हर्स शॉट आणि त्यामध्ये सुद्धा यश. आणखीन एक चौकार. धावा झाल्यात. डीजे कडनं खरं तर थोडी चूक झाली. 38 धावा, अवघ्या 3 धावसंख्येची गरज. सोडून दिला बॉल, जाऊन दिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. आणखीन एक खराब बॉल आज. खरं तर काहीच गोष्टी मित्र म्हणेन गोरसाई संघाच्या बाजूने होत नाही. कॅप्टन सुद्धा नाराज आहे. हरकत नाही मित्रांनो, फक्त एवढंच सांगतो, कॉन्फिडन्स अजिबात डाऊन करू नका. येतात कधी कधी हे सुद्धा दिवस तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. आणखीन एक उलटा फटका. आता मात्र मोह आवरू शकत नाही. पहा खेळाडू कधी कधी एक्स्ट्रा करायला जातो आपण आणि त्याच्याच नादामध्ये मात्र हा डॉट बॉल. हरकत नाहीये, मॅच फिनिश करायची आहे. एवढ्या धावा तुम्ही बनवलात, आता मॅच जर फिनिश करून आलात
तर तोच कॉन्फिडन्स पुढच्या मॅचमध्ये घेऊन जाल. बॅकफुटला गेले, कट केलं हलक्या हाताने, फक्त टायमिंग केलं, गॅपमध्ये बॉल चालला आणि इथे मात्र विजयाचा चौकार येणार होता, त्याला अडवला. स्कोर्स आता मात्र या ठिकाणी पाहतो आपण आणि मॅच संपलेली आहे. खरं तर वाईटची 1 धाव आणि त्यानंतर या 2 धावा. मॅच फिनिश झालेली आहे. वन साइडेड मॅच पाहिली आपण आणि 41च्या 41 खरं तर 10 विकेट्सने मॅच जिंकलेले आहे आणि गोरसई बी हा लांबून आलेला संघ आहे. त्या खेळाडूंना खरं तर सगळ्यात अगोदर शुभेच्छा देईन. खरं तर बामणनगरी संघाला मॅच जिंकली, परंतु गोरसाई बी संघ आपण लांबून आलात मित्रांनो. काय चुका झाल्या, काय झालं याचा आता न विचार करता अगदी शांत मनाने आपल्या गाड्या आणल्या असतील त्या अगदी सावकाश घरी पोहोचा. हरकत नाही, क्रिकेट आहे मित्रांनो. एका पराभवानं कोणीच या ठिकाणी आपण पाहतोय खचून जाऊ नका. त्याच उमेनं आणि त्याच जोरानं पुन्हा एकदा मैदानामध्ये क्रीडांगणामध्ये उतरा. क्रिकेट आहे, हार जीत चालू असतं, त्यामुळे फक्त आणि फक्त ती हार आहे एवढंच समजा. चुक्या सुधरा आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. जाऊया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच